AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सध्या अनेक कामं सोपी झाली आहेत. पण असं असलं तरी सुद्धा AIचा दुरुपयोग देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डीप फेक आणि मॉर्फिंग नंतर आता बनावट लोकल तिकीटं सुद्धा AIच्या मदतीनं तयार केल्याचं उघड झालंय. असाच एक प्रकार मुंबईच्या कुर्ल्यामधून समोर आलाय. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:45 वाजता परळ कल्याण AC लोकलमध्ये तिकीट तपासत असताना निरीक्षक प्रशांत कांबळे यांनी बोगस तिकीट वापरून प्रवास करणाऱ्या 3 महाविद्यालयीन तरुणांना पकडलं. धक्कादायक बाब म्हणजे AIचा वापर करून त्यांनी चक्क लोकलचा बनावट पास काढला होता. डाऊट आल्यावरती मी बघितलं तिघांचे तिकीट एकसारखं दिसतं, ते तिघही सेम आहेत. मला थोडं मी त्यांना परत विचारलं की बाबा तुमचं परत एकदा मला तिकीट दाखवा, मला तुमचं बघायचं की काय तिकीट आहे तुमचं ते. त्यासाठी मी त्यांचं परत एकदा चेक केलं, पास सगळे व्यवस्थित चेक केलं. तर मग ते UTSमध्ये बघितलं, त्यांचा UTS नंबर सेम होता तिघांचाही. तर मला थोडा डाऊट आला. त्यासाठी मी UTSमध्ये फोन केला आणि ते तिघांचे डिटेल्स विचारले. मग तेव्हा कळालं की ह्यांचं काही तिकीट बुक नाही आहे तिघांचंही, आणि त्यातलं एक जण तर UTSमध्ये रजिस्टर पण नव्हतं. तेव्हा मग हे सगळं कळालं की हे ह्यांनी फ्रॉड AIच्या थ्रू त्यांनी इमेज एडिट करून बनवलेलं आहे. या मुलांनी दाखवलेला बनावट पास हा तब्बल 3,500 होता. असे 3 पास त्यांनी बनवले होते. महत्वाचं म्हणजे हे तिन्ही मुलं चांगल्या कुटुंबातील आहेत, पण त्यांनी केलेला खोडसाळपणा त्यांना चांगलाच नडलाय. कारण त्यांच्यावर कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी 3 वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. अशा प्रकारे बनावट पास करणं हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी 7 वर्षापर्यंत चिटिंग फॉर्जरीचा गुन्हा दाखल झाला तर 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. तर आम्ही पोलीस GRP याच्या वतीने सर्व कॉलेज आणि विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना असं आवाहन करतोय की अशा प्रकारे डुप्लिकेट किंवा बनावट पास निर्माण करून त्याद्वारे प्रवास करू नये. पण AIचा वापर करून ट्रेनचे पास किंवा बनावट तिकीटं तयार करण्याचा हा प्रकार काही पहिलाच नाही आहे. तर याआधी अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. ह्यासाठी TC जे आहेत ते जे चेकिंग करतात, चेकिंगच्या दरम्यानच त्यांना ते लक्षात येणार आहे. पण आम्हाला GRPला तसं काही अधिकार नाही कोणत्या ट्रेनमध्ये जाऊन कुणाचे पास चेक करण्याचा किंवा त्यांच्याकडचं मोबाईल चेक करण्याचा. पण याद्वारे आम्ही फक्त जास्तीत जास्त आता आमच्या लक्षात आलेलं की हे प्रकार घडत आहेत, वाढत आहेत. किंवा आमच्या ज्या पोलीस स्टेशनच्या आधीतले जे काही जवळपासचे कॉलेज असतील, आम्ही तिथं कॉलेजमध्ये जाऊन आता जनजागृती करणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या पोलिसांच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवर प्रवाशांमध्ये पण आम्ही आता हे जनजागृती करणार आहे. याबाबत आता रेल्वे प्रशासनही सतर्क झालंय. या बनावट तिकीट प्रकरणामुळे AI तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कसा होतो हे समोर आलंय. फेक तिकीट हे AIच्या माध्यमातून तयार केले जात आहेत आणि हे करणं अतिशय चुकीचं आहे. जर तुम्ही पकडले गेलात तर तुमच्यावर 5 ते 7 वर्षांची बंदी देखील लादली जाऊ शकते. तुम्ही तुरुंगात देखील जाऊ शकता. तुम्हाला आर्थिक दंड देखील होऊ शकतो. त्यामुळे कृपया व्हॅलिड तिकीट काढूनच प्रवास करा. कोणत्याही प्रकारे शॉर्टकट मारून थोडेसे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमची वारी थेट तुरुंगात होऊ शकते. याचा विचार करा. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.